चिच्ची चुंदरी व्हाय तिकडे काय चांगली गाणी ऐकत होतो गाणी बंद केली काका बोका शेपूट चाललं मग चिचुंदरीच्या माग अगं म्हणजे कशाला आरडती गंगे घसा दुकान ना तुझा मग तसं म्हणा ना अगं तेच म्हणतो एवढ्या वेळापासून ना डोकं दुखायला लागलं पाहुणे काय अजून याय ना पाहुणे अरे पाहुणे आले वहिनी बोला ना नवरीचे काय एकटीचं गृहप्रवेश करू का माझा लेक प्रतीक कुठे अरे यांचा लेक प्रतीक कुठे आहे ओ काका हे काय बरं याय नाही ना अरे याय नाही मग उचलून आणा ना त्याला पेट्रोल टाकाली ओ काका असंच कसं खाली टाकू त्याला पोरांच्या पोटा बांधायचं काय आहे का नाही होय रे बरोबर मग काका काय अंबानीच्या अवलाद वाटला काय तुम्हाला काकाकडे काय पैसा नाही पैसा राहू द्या तसाच राहू दे ना घे माझं. मी आहे ना मी देतो पैसे पुढे काका पाहुणे काकाकडे काय पैसा नाही होय मस्त पैसा दाबून ठेवलाय काकाने फक्त काय पोरा नेऊ का माझा नाही ना म्हणून पैसे देत नाही तू घालायचे तोंडात जाऊ दे उतरवा त्याला खाली तुमचं काय हा माग ये रे बापडा तू पुढं थांबा नजरच काढते आले गेल्याची गुताकेताची शेजार पाजारची कुत्र्या मांजरीची कोणाची नसर नको लागू दे गो माझ्या लेकरांना तू 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 अरे माझ्या आधी मला वळून तर घेऊ द्या बाई दिवसभर दमले असतील ना मै लेकरं पिढा टळो आणि बळीचं राज्य यो दर्ग बाई काय लक्ष्मीनारायणाचा आज उघडा दिसतोय माझीच नजर लागायची जाऊ द्या हो माग सगळ्यात आधी माझा प्रश्न माझ्या पोराला तुमची पोरगी द्याल का हो देऊ की असं नाही वचन पाहिजे देणार का हो देऊ अगं त्याला बोलू दे की बघितलं काय अजून घरात पाऊल नाही टाकलं का माझ्या भावाचं तोंड शिवलं धाकट ठेवती काय ना भाई प्रतीक काय म्हणतीये ताई देऊ ना का नाही देणार फक्त त्या पोरीने ना आम्हाला सांगून लग्न करायला पाहिजे आता आम्हाला न सांगताच लग्न केलं मग कस काय द्यायची पोरगी प्रतीक तुला काय लग्न कार्य कळतं का नाही का तुला इथं पण भांडायचंच आहे ओ मम्मी आवटे का चिलपिल ओ वहिनी तुम्ही घ्या बरं बिंदास घे गं पोरी चांगलं चुकलं नाव घे हा. शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून दुसरा घे कटिंग शूटिंग शर्टाचे पीसेस कटिंग शूटिंग शर्टाचे पीसेस आत्या झाली सासू आणि मी प्रतिक्रावांची मिसेस जीजू आता तुम्ही नाव घ्या प्रत्येक वहिनी किती छान नाव घेतलं तू ट्रॅक्टर तू बोललास त्यांचा हनीमून व्हायचा अरे अरे हनीमून काय त्याला याच्यासारखे दोन गोंडस पोरं व्हायची घे नाव तुझं. नाही बाबा नाही घेऊ शकत नाही. ए थांबा घेतोय ना तो नाव घे रे बाबडे एक छान नाव मी हा हा शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून प्रतीक काय शिव छत्रपतींनी शाहीस त्याला मारलं तलवारीच्या पात्यानं शिव छत्रपतींनी शाहीस त्याला मारलं तलवारीच्या पात्यानं दृष्टीचं नाव घेतो बहिणीच्या नात्यानं अगं पण 22 वर्षापासून बहीण आहे ना माझी मामाचीच पोरगी आहे ना तेच सांगतोय मामे बहिणी अरे
कुठं काय ते 2 दिवस तू माझ्या खोलीत झोपलीस, आज सत्यनारायण झालं. मग मला एकटीला जरा बोरच होत होतं. हो का? मग मी येऊ का तुमच्या सोबत? म्हणजे कशाला? आज नको मी अडथळा घालायला. मी फक्त गुड नाईट म्हणायला आले होते. मग गुड नाईट. गुड नाईट. चला ग. आईने काय सांगितलंय? काय सांगितलंय आत्यानी? सांग ना. सांगते ना. दृष्टी, ती आई म्हणत होती दिवसभर खूप दमले असशील ना. हे म्हणत होती. नाही, रात्री अजून दमशील म्हणत होती. काय? उद्या सकाळी उठायची घाई करू नको. मी कॉल करते तुला, तेव्हा उठ निवांत. हा, चला. अजून अजून अजून. वा, बांगड्या छान आहेत. हो, आत्यानीच केलं. वा, काढून झोप. का? वाचतील ना? काय? काचतील ना? रात्री रागीने घालून झोपू नये, काचतात. तू काय ऐकलं? तेच. आता येते. गाणे आवडतात का? गाणे आवडतात? हो, मोठे आवडतात. का? का गे? मला प्रश्न विचारतेस म्हणजे तुझ्या नंदेला प्रश्न विचारतेस? अगं नाही. झालंय का तुमचं? की काय राहिलंय अजून? ऐक, दाराची कडी, खिडक्यांचे पडदे, पलंग नीट बघ, फॅन फुल करून झोप. थंडीचा दिवस आहे. फेब्रुवारी चालू झालाय बाई, किती गरमतंय. तुम्ही चला ना ग. आता काय? पाणी. दृष्टी, पाणी आहे का गात? मी गेले का गात? नाही, मी गेले का आत? किती वेळपासून मला इथं थांबून ठेवलंय नुसती आपली बडबड 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 बडबड. नाही बरं का? मी या नुसती आपली इथं बडबड 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 बडबड. किती वेळचं तिला इथंच थांबून ठेवलंय. जर ती गेलीच नाही आत तर तिला कसं कळणार आहे पाणी आहे का नाही आत? दृष्टी, तुझा आगात म्हणजे तुझा आत. मी आलेच दूध घेऊन. चला. दृष्टी, हा तर काय? ऑल द बेस्ट. आज कधी सरप्राईज ठेवलाय. कुठे गेली? माग. लागलं नाही तुला? तुम्ही पडले. झालं का? आलोच. कुठं? ते मंडपवाल्याचे पैसे द्यायचे ना. रात्री 11 वाजता. हा ते एक तर आधी उशीर झालाय. उद्या दिले तर त्याला डबल पैसे द्यावे लागतील. मंडपाचा भाडं डबल म्हणजे आपल्याला दोनदा लग्न करावं लागेल. त्यात तू जागेवर उठली आहे, मला कसं तरी व्हायला लागलंय. मग तू माझ्या जवळ पण आली आहे. अहो काय होतंय? काय म्हणली? अहो काय होतंय? आव काय आव दादा म्हण दादा. तुम्हाला दादा म्हटले ना, आता माझ्या तोंडात शेण घालतील. ए माझी आई काढायचं काम नाही. मी काढलाय का तुझा बाप? त्याच्यामुळेच झालंय सगळं. दिलंय लग्न लावणं, झालंय मोकळा. हो, माझं बाप काढायचं काम नाही हा. तुमचीच आई आली होती, म्हणाली माझ्या पोराला पोरगी बघा म्हणून. अरे बघायला लावली ती, स्वतःची द्यायला नव्हती लावली. हो का मग? एवढंच होतं तर मग नव्हतं करायचं ना लग्न. अगं नव्हतंच करणार. तुझा बाप आला म्हटला 2 पोरींचे लग्न आहे ना, माझ्या जीवावर येतील. मग काय बांधली माझ्या गळ्यात. हो, जड नव्हते झाले हा माझ्या बापाला. हा का? त्यांनी उचलून बघितलं नसन तुला. काय म्हणते? म्हणजे ना थोडंफार पळत जा म्हणजे कमी होशील. तुमचीच आई आली होती, म्हणाली माझ्या मोठीने तर केलं बाई लव्ह मॅरेज, त्यामुळे माझ्या लहानाला कुणी पोरगी देणार नाही ना, म्हणून बसवलं मला मंडपात. ए त्यासारख्या आहे ना 56 पोरी होत्या माझ्या आयुष्यात. मग त्यात त्याच्याशी करायचं ना लग्न. नाही ग, ते शक्य नाही. त्यांचा बाप माझ्या आईचा भाऊ नव्हता ना. असं? हा. एवढंच होतं ना तर मग पाडव्याला बोलवायचं, रक्षाबंधन कायला बोलवलं, चायला राख्या बांधल्या वरून आमच्याकडून ओवाळण्या घेतल्या. अगं नाही ग, ओ बऱ्या, काय चाललंय? काय? अगं नाही. बाया.
रडण्यात काहीतरी मुवमेंट तयार होतो परत तू माझ्या जवळ येणार जवळ येणार माझ्याकडून काही नाही होऊ शकत हे तू असं रडत नको जाऊ तुझ्या रडारडीत आपल्यात काहीतरी वडावडी होऊन बसेल म्हणजे वागायची पंजे आलो जरा ऐकून जाऊ हा जा हा जा ना जा म्हणजे मी पण बाहेर जाऊन सांगते सगळ्यांना काय त्यांच्याकडून काही होत नाही म्हणजे तुमच्याकडून ना काय झोपताय बघायचे तुला थांब दाखवतो बर 1 2 300 400 500 600 700 प्रतीक म्हणतात मला प्रतीक नाद नाही करायचा कुणी प्रतीक म्हणतात का तुम्हाला नाही जाते ना? नको ना. जाते? नाही. नाही जात बसते असंच लाईनीत राहायचं हा? माझ्या मागे मागे काय आहे तुझे तुम्ही थांबा ना. काय कुत्र्याच्या शब्दासारखं मागे येते का काय म्हणले तुम्ही कुत्र्यात शेपूट तू कुत्र्या शेपूट मी कुत्र्यात शेपूट तू कुत्र्या शेपूट मी कुत्र्यात शेपूट अगं तू नाही तर मग कोण कुत्र्या शेपूट मग तुम्ही कोण कुत्रा अरे नवऱ्याला असं म्हणते का आता बरं नवरा आठवला आता बहीण भाऊ कुठे गेले ए चल क्लीन फोन करेल मारीन ना, आणि मारून टाका इच्छा मारून इच्छा काय सारखी उडत असते ग काय चाबरी मी चाबरी हा तू चाबरी मी चाबरी अगं तू नाही तर मग कोण चाबरी शपथ याच्या तर आईला याच्या अरे तुझ्या पण नाही आईला तुझ्या डोक्यात झाली ना अरे, अरे, नाही. आई, हिम्मत अय्यो, अरे, मला मारून टाकलं. हिम्मत आहे का म्हणजे? माझ्या डोक्यात झालं, टीप उडील मग मोठं. उंदीर उंदीर अय्यो, ए, श्रुजा, ए घालव ना त्याला नाही जाते ना अहो तो काय मित्र आहे का माझा काय असेल सांग ए, घालव ना ए झाला झाला घालव ना काय हो हा, प्रतीक म्हणतात ना तुम्हाला हा. आणि उंदराला घाबरले दंगल मधली गीता पकड घालव त्याला चल ए गो 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 ए गो गो ना गो 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 कुठे गो उंदीर अहो तिकडेच होता कोटाडी कपाटा खाली गेला वाटतं कोटाडी मी खोटाडी कोटाडी मी खोटाडी तू कोटाडी तुम्ही तर अगं तू कोटाडी काय पंखा पकडी चालू आहे का मग काय कुस्ती चालू आहे का चला ना. ए माझ्याकडून काही नाही होणार रे ओ थांबा अहो असं काय करताय तुम्ही आता सर्वस्व आहेत ना माझे मग असं लांब जाऊन कसं जमल बरं नवीन नवीन संसार आहे आपला त्याच्याकडे लक्ष द्यायचं माझ्याकडे लक्ष द्यायचं मग आपल्याला पोरं होणार माझ्याकडून काही नाही होणार रे हो काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा
माझ्या बहिणीसोबत माझं लग्न लावलं ना, हा माझा प्रॉब्लेम आहे. सख्खी नाहीये. अहो. बसा ना प्लीज. मी 3 दिवस झाले बघते. तुम्ही माझ्याशी एक शब्द पण बोललेले नाही. मी बोलायला आले तरी असं अनोळख्यासारखं बोलताय. म्हटलं आज सत्यनारायण झालं, आज तरी बोलाल. हे असं बोलताय. तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीला झिडकारताय आणि जिला बायको म्हणून मिरवायचं तिला बहीण म्हणून मिळवताय. दृष्टी, हे सगळं एवढ्या घाईघाईत घडलं ना, मलाच काही मेळ लागत नाही. तू थोडं समजून घे ना प्लीज. तुमचं बाहेर काही लफडं बिपडं होतं का? नाही ग, मग मी आवडत नाही का? तसं काही नाहीये. मजा आवडते. तसं पण काही नाहीये. मग दुसरी कोणी आवडते का? अरे येडी का ग तू? अयो, पोरं तर नाही आवडत ना? ही जवळच्या इच्छा. सॉरी. बसा. नाही आवडत. अयो, ओ इकडे या. अहो इकडे या. गप गे. पुढचा जन्म बैलाचा आला ना, मग मला नका सांगू. हा चालेल मला. का? हो, असं डोक्याला डोकं लागलं ना, मग पुढचा जन्म बैलाचा येतो. म्हणून परत डोक्याला डोकं मारून घ्यायचं असतं. इकडे या. ए ऐक ना, तुझा मेंदू तुझ्या गुडघ्यात आहे का? तुम्ही डॉक्टरचा काहीतरी टेस्ट केलात ना? तुझा मेंदू ना तुझ्या गुडघ्यात आहे. असा फटका दिला त्या मेंदूवर, असा जोरात फटका दिला. ए शीतल घे, तुझा मेंदू ना तुझ्या गुडघ्यात आहे. मला नका सांगू. दृष्टी बघा. अगं तू बघ. काय ग? हे वातावरण असं का पेटलं? विचारा तुमच्याच भावाला. काय रे प्रतीक, काय झालं? हिचं काय इथं? तुमचीच बहीण आहे ना, विचारा तुम्हीच. काय नाही, आईने दूध घेऊन पाठवलं होतं म्हणून आले होते. जाते. जा. जाण्याशिवाय येतं तरी काय आयुष्य? काय काय बोलला? जाण्याशिवाय येतं तरी काय आयुष्यात? मग काय करू सांग ना. काय करू? तुला तर बोलायचं नाही माझ्यासोबत. बोलायचं काय, तुला तर बघायचं पण नाही माझ्याकडे. 4 लोकात तेवढा अपमान चांगला करताय तू. बोलू नंतर. आजा काय बोलू बिलू नको. ए प्रतीक, तुझा प्रॉब्लेम काय रे? हा, जाती बाहेर लग्न केला हा तुझा प्रॉब्लेम आहे? लव्ह मॅरेज केला हा तुझा प्रॉब्लेम आहे का मी लग्न केला हा तुझा प्रॉब्लेम आहे? बोल ना. काय विचारते मी? माझ्या बहिणीने मला अंधारात ठेवून लग्न केलं ना, हा माझा प्रॉब्लेम आहे. आज लग्नाच्या वेळेस 8 वर्षांनी माझ्या बहिणीला माझी आठवण येते ना, हा माझा प्रॉब्लेम आहे. लहानपणी आईने एक कान फाडत मारली ना तरी तिच्या डोळ्यात टचकन पाणी यायचं आणि तिला माझ्याबद्दल आता काहीच कसं वाटत नाही ना, हा माझा प्रॉब्लेम आहे. रात्रीची वेळ, नको तमाशा. बोलू सकाळी. का उत्तर नाहीये? अहो तुम्ही जरा शांत. तू शांत बस. आमच्या दोघांच्या मध्ये बोलायचं नाही. हिच्याशी लग्न लावून दिलंय माझं. तू ना मला कायम गृहीत धरत आलेली आहे. तेव्हा पण त्याला काय सांगायचं आणि आता पण हा काय बोलणारच आहे. ए प्रतीक,
पुन्हा तुझे गैरसमज केलेत बर का. काय माझ्या पोराला बघायला आला का? सगळं एकटाच सहन करतोय असं नाही बर का. हा का? मग काय ग लग्नाचं का नाही सांगितलं? माझी प्रत्येक गोष्ट तुला माहिती तर तुझी प्रत्येक गोष्ट मला माहिती असावी अपेक्षा चुकीची आहे का? मी हॉस्टेलला 4-5 दिवसांनी मला समजतंय ताईचं कुणावर तरी प्रेम होतं तिने त्यासोबत लग्न केलंय. बरं घरच्यांना वाटतंय मला सगळं माहिती. त्यांना काय माहिती? इकडं पूर्ण भांडच रिकाम आहे. अरे तेव्हा सगळं घाईच झालं. मला माझंच कळत नव्हतं तुला कसं सांगावं काय सांगावा आणि सांगितल्यानंतर तू रिॲक्ट काय होशील म्हणून. आई बाबांना सांगितलं ना तसंच सांगायचं होतं. ए बाबा आता झाली चूक माफ कर ना. का आयुष्यभर आबाला धरून राहणार आहे. काय झालं श्वेता? हो मेवणे काय झालंय? परत काही ताण दिलं काही नाही? काय नाही चला. सगळ्या लोकांचं मला नाही पडलं. तू माझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून तुझ्या लग्नाला आली. पण ठीक आहे. काय हरकत नाही. तुला जेव्हा वाटेल तेव्हा आवाज दे. मी जर 10 पाऊल मागं जात असेल ना प्रतीक तर तू एखादं पाऊल मागं घेतल्याने काही फरक नाही पडणार आहे. काय मेवणे तुमच्या लग्नाच्या निमित्ताने आलो म्हणलं बहीण भावात जरा गोडवा निर्माण होईल पण नाहीच. अहो 8 वर्ष झालेत 8. सकाळ तुमच्या नावाच्या गजराने रात्रीच्या डोळ्यातल्या पाणीने होती. त्या पोरी सोबत लग्न झालंय ना तुमचं तरी 3 दिवस झाले तुमची मजा बघतोय. तिला तर परक्याच्या कुटुंबात यायचं होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगा म्हणजे एवढं आपलं बोलणं नाही बरं का अजून. मेवणे गोष्टी सोडून द्यायला शिका. धागा एवढा विनाका ताणू की तो तुटल. आणि माझं तरी प्रेमाचं नातं आहे. तुमचं रक्ताचं आहे ना. जसं बहिणीसोबत वागली तसं बायकोसोबत नका वागू. ती माय माऊली घर सोडून आली तुमच्यासाठी. आणि हा माझ्या बायकोला तिच्या माणसात येऊन पण जर रडावंच लागत असेल ना तर माफ कर. परत नाही आणणार. जा काय थांबू नका. आई तर म्हणे गोष्टी सोडायच्या. या अशा कशा सोडायच्या? हो सोडायच्या. वेळेत सोडायच्या. त्यांना जर कवटाळून बसला ना तर समोरचा माणूस तुम्हाला कंटाळून निघून जाईल. उगा खपल्या काढू नका. जखमची गळत. रग मारायला लागली माझ्या जखमांची. किती माणूस घाल येतो तुम्ही. हा समोरच्या माणसाचा ना थोडा पण विचार करू नका. बहीण गेली आता रडत तरी बसले तसे दगडासारखे. मग आता जाऊन काय पाय धरू का त्यांचे? पाय धरले तरी काही फरक नाही पडणार. बहीणच आहे तुमची. तुमच्या माणसांचं हे बरं आहे. हक्काच्या वेळेस पुढाकार आणि कर्तव्याच्या वेळेस माग. मग अशी आहे तू शांत बस. हे बायकोच्या हक्कानेच बोलले ना. मग नवऱ्याचं कर्तव्य पण पाळा की. दृष्टी
मला आपलं काही भविष्यच नाही दिसत आहे ग. पण मला माझा सगळा संसार दिसतो. सगळ्या मुलींचं स्वप्न असतं, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, लग्नानंतर वेगळं राहायचंय. पण माझं स्वप्न छान संसार करून सगळ्या गणगोतात राहायचंय. आणि त्या स्वप्नाच्या आड मी तुम्हाला येऊ देणार नाही. मला लग्नाआधी तुमचा नकार माहित नव्हता का? पण मी तुम्हाला, या घराला ओळखत होते. म्हटलं बाहेरच्या माणसाची रिस्क घेण्यापेक्षा काही दिवस तुमचा रुसवा घेऊ. आता ताई, एवढ्या सगळ्या गणगोतात असून पण ताई आज एकटीच आहे ना. मला तसं नाही राहायचं. दाजी किती बाजू घेते ताईची, लगेच तिच्या बाजूने उभा राहिली. तसा चांगला नवरा भेटलाय बरं का ताईला. आमचं बोलणं बंद झालं ना त्यावेळेसच भांडण करून मोकळं व्हायला पाहिजे होतं. म्हणजे हा कसं बोलू हा प्रश्नच पडला नसता. मला सांग, मी सगळ्यांना समजून घ्यायचं, मग मला कोण समजून घेणार? मी नाही चिडू शकत का? 3 वर्षाचा आहे माझा भाता, 3. आता लग्नाला घेऊन येऊ शकली नसती का? पण मुद्दाम करते, मुद्दाम घेऊन नाही आली. आपण काय करू, त्यांच्या घरी धाड टाकून त्याला घेऊनच येऊ. आपण आपला संसार काय किंवा ताईंशी बोलणं काय, हे कधी ना कधी सुरू करायचंच आहे ना. मग आज आता का नको? दृष्टी, मी असं एक दिवसात तुला बायको म्हणून नाही स्वीकारू शकत. घ्यावे, पण इतका पण नका घेऊ की मला तुमच्याबद्दल काही वाटणंच बंद होईल. मला सांग, तुम्हाला एकदा का होईना राखी बांधली का नाही? अहो लहान होतो पण आपण. बांधली ना. मग कसं लगेच? एक तर मामाच्या पोरीला बायकोच समजते. तुला बहीण समजायला पण थोडा काळ गेलाच असेल ना. म्हणजे मला वाटलं तुझं लग्न आहे ना मोठ्या मावशीच्या पोरासोबत होईल. पण ह्यो बॉम्ब इकडेच फुटलाय. मला नव्हता आवडत तो. मग कोण आवडायचं? मी? तुम्ही पण ना. एवढं राखी पुरण करताय. मला सांगा, गेल्या 8 वर्षात तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीकडनं किती राख्या बांधून घेतल्या ग? राखी हे रक्षेचं प्रतीक. तुम्ही हातात जे बांधलंय ना रक्षासूत्र, ती पण एक राखीच. तुम्ही ना धाग्यात अडकले, नातं मनातून असतं. 20 वर्ष मनात बहिणीचं नातं, आता हळूहळू बायकोचं नातं होईनच की. गोळी घ्या.
हे गोळ्या घ्या, मला वाटलं काय लय पावर आहे आपल्या इकडे गोळ्या घ्या म्हणती मला. हे डोक्यातले विचार बंद करा जरा. म्हणलं माणूस डोकं धरून बसलं म्हणून डोकेदुखीची गोळी राहायला आले. काय असं घ्या. तुमच्या डोक्यातल्या विचारांपायी ना समोरचा माणूस दिसनासा झालाय तुम्हाला. शेवटचं सांगते, नातं बदललंय, तुम्ही पण बदला. मला आली झोप, मी झोपते, तुम्ही पण झोपा. नाही तर तसं सांगा, तुम्हाला जर इथे एकट्यालाच झोपायचं असेल ना तर मी जाते बाहेर, झोपते ताईंच्या खोलीत. नाही कशाला, परत सगळ्यांच्या डोळ्यात मला विलन करतात. म्हणतात आली रूम मध्ये आणि घेतला रूमचा ताबा. पण नाही, इतक्या वेळ डोकं खाल्लंय ना माझं, मी इथेच झोपणार, तुम्ही तुमचं बघायचं. गुड नाईट. गुड नाईट. बाई काय माणूस आहे, कोणत्या मुहूर्तावर लग्न केलं काय माहिती. मुहूर्त चुकीचा होता की माणूस चुकीचा? नाही, मुहूर्त कसा चुकीचा असेल या माणसामध्ये ना काहीतरी फॉल्ट. तू काही बुनबुन करतेय का? आता या रूम मध्ये मी बोलायचं पण नाही. बोल ना, कोणी अडवलं? बोलणारच ते, झोपा. झोपली का तू? मग काय करू? झोपाली असली झोप. म्हटलं दगडाला पाझर कुठला असेल, पण नाही. गुड नाईट प्रतीक शेठ. ऐक ना दृष्टी, दृष्टी. आता काय? ते मी खरंच बैलाच्या जन्माला येईन का? हो खरंच? हो या. गुड नाईट. हे पण झोप लागणार आहे का तुला? हो लागणार आहे. काय? झोप लागणार आहे का तुला? हो
आणि मी खाली नाही ना झोपणार. म्हणजे आता वरती जागा पुरली हो. म्हणजे एवढं लवकर कस काय बदल झाला? आता तू एवढ्या शांततेत आणि प्रेमाने समजून सांगितल्यावर दगडाला 5,000 काय भोकं पडतील. ओ, एवढी वाईट आहे का मी? एवढी नाही पण कधी आहे 3 दिवस झाले माझ्या माग करते. आई बापाचं घर सोडून आलीये, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतेय. मी पण डोक्यातल्या बहिणीला मनातली बायको करायचा प्रयत्न करू शकतो ना. तशी दिसायला बरी आहे, चांगली आहे, आवडशी. माझा ना विश्वासच बसत नाहीये. तुझा विश्वास बसायला काय करू तुम्ही आता? एवढा वेळ डोकं चालत होतं ना? हा? एवढा वेळ डोकं चालत होतं ना? हो. मग आता पळवा की. चला पटकन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ताई, ए ताई, ताई, ए ताई, ताई, ए ताई, ताई. काय झालं? काय झालं रे भोकाड पसरायला? आई, स्वतः झोपत नाही, आम्हाला झोपू देत ना. एवढे सगळे आले. ताईला आवाज दिला होता. चला ग, झोपेचं खोबरं करून टाकलं पोराने. ए ताई, तू बोल ना माझ्यासोबत. हा? काय बोलता? दूध आणते का? आणते. दृष्टी, कॉल करू ना मग सकाळी. कोणता काय मॅटर आहे? ते आहे आमचं. वेर तुमचं तर तुमचं. बसला का मग विश्वास? थांबा. हा? माझा एक महत्वाचा प्रश्न आहे. काय? काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे वेळ देते, पण हे बायकोला बहीण बनवायचा खोड डोक्यातनं कधी काढणार? गेलं. मग आता सांगा, मी कोण तुमची? तू बायको.